ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन सायलीला सांगत असतो की मी या सगळ्याबद्दल आहे ना आधीच बोलून घेतलं आहे लॅबमध्ये, त्यामुळे तू काळजी करू नकोस. कारण आहे ना मी त्यांना सांगितलं आहे जर 2 सॅम्पल्स असतील तर ते सुद्धा आपल्याला ओळखता येतील का, तर त्यांनी होकार दिला होता. त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि एकदा का DNA टेस्ट मॅच झाली ना की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तेव्हाच ना सायली म्हणत असते की हो, त्यामुळेच तर मला थोडीशी काळजी आहे. एकदा DNA रिपोर्ट्स आले की मग ना मलासुद्धा माझी ओळख मिळेल. म्हणजेच मीच आता रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार आहे, त्यांची मुलगी, असं सांगता येईल. तेवढ्यातच ना दारावर आता इकडे प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमा आल्यावर म्हणत असते की काय चाललं आहे तुमचं. त्याबरोबर सायली आणि अर्जुन दोघंही जण घाबरतात. मग त्यांना असं वाटतं की काय झालं, हे आत्याने ऐकलेलं तर नसेल ना. पण प्रतिमा आत्याने ही गोष्ट ऐकलेली नसते. प्रतिमा आत्या फक्त एवढंच ऐकून असतात की काय चाललं आहे तुमचं. म्हणजे अजूनही ना अर्जुन आणि सायली गप्पा मारत बसलेत आणि सायली तशीच आहे, अजूनही झोपलेली नाही आहे. म्हणून प्रतिमा आत्या असं बोललेली असते. प्रतिमा आत्या ज्या आहेत ना त्या मात्र आता सांगत असतात की तू थोडा आराम करायचा होता. केव्हाची मला म्हटली होतीस की झोपतेस करून, मग जरा आराम केला असतास तर बरं वाटलं असतं ना. म्हणूनच म्हटलं मी, मग हे घ्या ज्यूस पिऊन घ्या, असंही म्हणत ज्यूसचा ग्लास तिच्या हातामध्ये दिला जातो. मग आता ते ज्यूस पित असतानाच ना प्रतिमा आत्या सायलीला सांगत असतात की सायली आता काळजी घ्यायची, हा असं तसं चालणार नाही, असं बोलून तिला आता स्वतःच्याच हाताने ते ज्यूस पाजत असतात. जेव्हा त्या ज्यूस स्वतःच्या हातानं देत असतात ना तेव्हा सायली एकदमच भरून पावलेली असते. कारण सायलीला या सगळ्या गोष्टींना अगदी आपल्याशा वाटत असतात. आणि हे सगळं होत असतानाच ना सायलीसुद्धा प्रतिमा आत्यांना सांगत असते की तुम्हीसुद्धा तुमची काळजी घ्या, तुम्ही असंच हे करू नका, असंही म्हणून ती आता काळजी घेत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की प्रतिमा आत्यांना सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात की अगं माझं राहू दे, पण तू तुझीसुद्धा काळजी कर. कारण ना मला थोडी तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला सांगते. कारण हे असंच चालत राहिलं तर कसं होणार आहे, असं बोलून ना ती आता तिची काळजी घेत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की प्रतिमा आत्या सायलीला म्हणत असतात की आपल्या दोघींचं नेमकं नातं काय आहे ना कधी कधी मला कळतच नाही. म्हणजे तुला सांगू का, आपलं मागच्या जन्मात ना नक्कीच ना मायलेकींचं नातं असणार आहे. त्यामुळे आपल्या दोघींचंही इतकं सगळं काही जुळतं, असंही आता प्रतिमा आत्या बोलत असतात. प्रतिमा आत्या असं बोलून सायलीला आपल्या जवळ घेत असतात. सायलीसुद्धा आता त्यांच्या मिठीत विसावलेली असते. सायली मनातल्या मनात विचार करते, प्रतिमा आत्या मागच्या जन्माचा विचार करतायत की त्यांचा आणि माझा काही संबंध आहे असं. पण असं नाही आहे, आमचा संबंध जो आहे तो ह्या जन्मातला आहे, असंही आता सायली मनातल्या मनात बोलत असते. आणि ती प्रतिमा आत्यांकडे पाहत असते. प्रतिमा आत्या तिच्या डोक्यावरनं अगदीच ना मायेनं अलगद हात फिरवत असतात. त्यामुळे आता सायलीसुद्धा खूप जास्त खुश असते. सायलीला प्रतिमा आत्या जवळ घेत असतात. पण सायलीला खूप छान वाटत असतं. हे अगदीच ना आपण एखाद्या आपल्या आईच्या कुशीत कसं विसावतो, अगदीच तसंच काहीसं फिलिंग आता इथे सायलीला येत असतं. आणि त्यामुळेच ना सायली जी आहे ती एकदमच खुश असते आणि प्रतिमा आत्यांच्या मिठीत असते. त्यामुळे प्रतिमा आत्यासुद्धा सायलीला अगदीच मनापासून प्रेम करत असतात. तेच दुसरीकडे जी मुलगी महिपतकडे काल आलेली असते तीच मुलगी ना आता महिपतला म्हणत असते की हे बघा तुमच्यासाठी मी पैसेसुद्धा आणलेले आहेत. आणि ती पैशांची बॅग खोलून इकडे असणाऱ्या या महिपतला दाखवू लागते. महिपतला जी आता पैसे दाखवते ना तेव्हा मात्र आता महिपत म्हणत असतो की या सगळ्याची काहीच गरज नाही आहे पोरी. पण तेव्हाच ती म्हणत असते की तुमच्या आश्रमासाठी माझं हे योगदान आहे, एवढं तर मला करू दे,
असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलून जाते ना, तेव्हा मात्र इकडे असणारा सचिन जो आहे तो मनातल्या मनात विचार करतो की खरंच ना, ह्यांच्या आश्रमाचा खूप जास्त फायदा होईल. असेच जर पैसे येत राहिले ना तर बरं होईल. नाहीतर मला असं वाटत होतं की काहीतरी गडबड आहे, कुठेतरी चुकतंय, पण एका अर्थी बरंच झालं या सगळ्या गोष्टी अशा घडतायत ते, असंही आता सचिन मनातल्या मनात बोलत असतो. सचिनला तर आनंद झालेला असतो. तेच आता दुसरीकडे अस्मिता इंटरव्ह्यूतून बाहेर आलेली असते. इंटरव्ह्यू देऊन जेव्हा ती बाहेर येते तेव्हा चैतन्य तिची वाट बघत बाहेरच थांबलेला असतो. जशी ती येते ना तसं तिला आता चैतन्य विचारतो की काय झालं, झालं का काम? तेव्हाच ना चैतन्यला ती सांगत असते की हो झालंय. पण तेव्हा तिचा मूड ऑफ असतो. तेव्हा चैतन्य तिला विचारतो की नक्की काय झालंय, सांगशील का? तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार आहे काय झालंय? पॅकेज कमी दिलंय का? हेही आता इथे असणारा चैतन्य अस्मिताला विचारत असतो, कारण अस्मिताचा मूड काही ठीक नसतो. तेव्हाच ना अस्मिता म्हणत असते की नाही, पॅकेजचं नाही, पण त्यांनी ना मला नाईट शिफ्ट दिली. बघितलंस का, मला आता टेन्शन आलं आहे की कसं सगळं सांभाळायचं. म्हणजे नाईट शिफ्टला बाहेर जायचं म्हणजे तर भीतीच वाटते. म्हणजे कसं, घरात जबाबदारी माझ्या बाळाची सुद्धा आहे आणि मग ही जबाबदारी मला ह्यांच्यावर द्यायला लागेल, त्याचीच खूप जास्त आता भीती वाटायला लागली आहे मला. असंही आता इथे असणारी अस्मिता बोलत असते. चैतन्य म्हणत असतो की बघूया ना, होईल ना पॉसिबल, नको काळजी करूस इतकी, असं बोलून कसंबसं आता सावरलं जात असतं. तेच आता इकडे अस्मिताचा मोबाईल हा चैतन्याच्या हातात असतो. तर अस्मिता आपल्या बाळाला हातामध्ये घेते आणि अस्मिता बाळाला सांगत असते की बऱ्याच वेळानंतर भेटतोय आणि त्यामुळेच ना तिला बरं वाटत असतं. एकतर ती इंटरव्ह्यूमध्ये आता कशीबशी पास झालेली असते. तेच आता इंटरव्ह्यू तर झाला आहे, पण घरात नेमकं कसं काय सांगायचं तेवढ्यातच ना तिचा फोन वाजत असतो. फोन वाजल्यामुळे इथे चैतन्य सांगत असतो की हा बघ तुझा फोन आला, आणि तिच्या फोनवर आता फोन आलेला असतो सचिनचा, त्या स्क्रीनवर दिसत असतं. तेच दुसरीकडे आता सायली आपल्या बॅगेतले कपडे बाहेर काढत असते. त्याचमध्ये ना तिच्याकडे काही फोटोज असतात जे की तन्वीचे असतात. तेच तन्वीचे फोटो आता अर्जुनला ती दाखवू लागते. अर्जुन म्हणत असतो की काय झालं, आता हे फोटो ठेव ना तुझ्याकडे, ही तूच तर आहेस ना. त्यावर आता सायली म्हणत असते की हो, तुम्ही म्हणताय ते सगळं ठीक आहे, तेच फोटो बघत होते, बाकी काही नाही. मग असं बोलूनच ना आता ती एक एक करून फोटोज बघत असते आणि त्यानंतर आता अर्जुनलासुद्धा ते फोटोज दाखवत असते. ती जेव्हा ते सगळे फोटोज दाखवते ना तेव्हा मात्र आता अर्जुनही त्या फोटोजमध्ये असणाऱ्या त्या तन्वीकडे बघत असतो आणि म्हणत असतो की तू किती क्यूट दिसतेस बघ ना, लहानपणीसुद्धा आणि आतासुद्धा अशीच दिसायचीस, सेम टू सेम, क्यूट अगदी, असं बोलून तो तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो. त्याच वेळेला आता तीसुद्धा ते एक एक फोटो अगदीच ना निरखून पाहत असते. त्यावेळेच्या आठवणी तिला पुन्हा आठवत आहेत का, हाही विचार ना आता ती मनामध्ये करत असते. मग आता अर्जुन तिला म्हणत असतो की काय झालंय, तर तू प्रतिमा आत्या आणि रविराज काका असं का म्हणतेस? तेव्हाच ना सायलीला त्या फोटोमध्ये असलेलं पायावरील तुळशीपत्र दिसतं. तेव्हाच अर्जुनही त्या तुळशीपत्राकडे पाहतो. मग सायली आपल्या पायावरचं तुळशीपत्र अर्जुनला दाखवत असते. तेव्हाच ना तिच्या पायावरचं तुळशीपत्र जे आहे ते पायाला चटकाचा डाग लागल्यामुळे निघून गेलेलं असतं. मग तेव्हाच तिला तो प्रसंग आठवतो की प्रियाने हे सगळं काही मुद्दामून केलेलं होतं वाटतं. प्रियाने हे केलेलं असल्यामुळेच ना आज मला या सगळ्याचा त्रास होतोय. मुद्दामून म्हणजे प्रियाला माहिती असणार आहे की मीच तन्वी आहे आणि म्हणूनच तिने माझ्याबाबत हे सगळं काही केले, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र इकडे सायली जी आहे ती अगदीच ना व्यवस्थितपणे या सगळ्याचा विचार करत असते. दुसरीकडे आता फोन जो आहे तो हातात असतो चैतन्याच्या आणि चैतन्य आता अस्मिताला सांगत असतो की घे, तुझ्या फोनवर फोन आला आहे, बोलून घे. पण हा फोन का करतोय, त्यानेसुद्धा नंबर पाहिलेला असतो, त्यामुळे आता त्यालासुद्धा भयंकर असा राग येतो. तो डायरेक्टच आता अस्मिताला विचारतो याचं तुझ्याकडे काय काम आहे? त्यावर आता ती म्हणत असते की पुन्हा फोन आला का, म्हणजे या आधीसुद्धा याचा फोन आला होता का तुला? हो, त्या दिवशीसुद्धा याचा फोन आला होता,
तेव्हाच ना मग आता इथे असणारा चैतन्य सांगत असतो की तू त्याचा नंबर ब्लॅकलिस्टला का टाकत नाहीस गं, ब्लॅकलिस्टला त्याचा नंबर टाकून दे. तेवढ्यातच ना आता ती ब्लॅकलिस्टला नंबर टाकणार, फोन आलेला असतो कल्पनाचा. ती म्हणत असते की मॉमचा फोन आला आहे. मग आता तिला नाईलाजा असतं, फोन उचलावा लागतो. मॉमचा फोन उचलल्यानंतर आता ती बघत असते आणि ती बोलते की बोल ना मॉम, काय झालं. त्यावर आता कल्पना भयंकर अशी चिडलेली असते. कल्पना म्हणत असते की काय चाललं आहे तुझं, म्हणजे तू आता इतक्या लवकर गोलूला सोडून कशी काय बाहेर गेलीस मला कळतच नाही आहे. तुला माहिती आहे ना की गोलूला उन्हाचा त्रास होतो. अगं आई, ऐक ना, मी मॉलमध्ये आली आहे, कशाला त्याला त्रास होईल, पण तुला काय गरज होती बाहेर पडायची, केवढं ऊन आहे बाहेर, कळत नाही का अस्मिता तुला, तुझ्यामुळे तू बाळाचे सुद्धा हाल करतेस. कल्पना चिडून चिडून बोलत असते. पण त्याच वेळेला अस्मिता म्हणत असते की नको काळजी करू, मी मॉलमध्ये आहे आणि तो आता खेळतोय आणि मी इथे थोड्याच वेळात घरात, तसे घरात कोण नव्हतं, मी काय करणार होते, म्हणून मी बाहेर पडलेत बाळाला घेऊन, असंही आता अस्मिता कल्पनाला सांगते आणि फोन ठेवते. फोन ठेवल्यानंतर अस्मिता सांगत असते की मॉम माझ्यावर चिडली आहे का तर मी बाहेर आले. आता तिला कसं सांगू की मी नोकरीला लागली आहे, ते मला ना खरंच ना कळतच नाही आहे की काय करावं ते, असंही आता अस्मिता बोलत असते. मग आता अस्मिताला लगेच चैतन्य बोलत असतो की या संदर्भात मी बोलायला येऊ का, नको टेन्शन घेऊस तू या सगळ्याबाबत, मग मी नाईटलासुद्धा सांभाळेन, पण त्याचे पैसे घे ना बाळाला सांभाळायचे, असे काहीसं मजा मस्करी करत आता चैतन्य बोलत असतो. तेच आता दुसरीकडे सायली ही अर्जुनला सांगत असते की मला असं वाटतंय ना की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी प्रियाला माहिती असणार आहे आणि म्हणूनच तर माझ्या पायावरची जन्मखून पुसण्याचा प्रयत्न तिने केला. हे सगळं काही मुद्दामूनच तिने केलेलं आहे हे मला कळतं आहे. आणि हे सगळं जर तिला माहिती असेल ना तर आपण लवकरात लवकर DNA टेस्ट करून या सगळ्याचे रिपोर्ट समोर आणायला हवे. मग आता अर्जुनचा प्रश्न हाही असतो, तू प्रतिमा आत्या आणि रविराज काका का म्हणतेस. त्यावर सायली म्हणते की अजून काही स्पष्ट झालेलं नाही आहे, जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी काहीच करणार नाही आणि म्हणूनच मी ठरवले जेव्हा स्पष्ट होतील ना या सगळ्या काही गोष्टी तेव्हा बघूया आई आणि बाबांचं. पण आता तरी साधापणे मला प्रतिमा आत्या असंच बोलू दे, असंही आता सायली म्हणत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा अर्जुनलाही हे सगळं काही पटत असतं. अर्जुनही सायलीच्या हातात हात देतो आणि तिला तो सोबत असल्याचं फिलिंग देत असतो. तेच दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन जे आहेत ते बोलत गप्पा मारत बसलेलेच असतात, कारण त्यांना आता सगळ्या काही गोष्टी एक एक करून व्यवस्थित सोडवायच्या होत्या. कारण घरात सगळ्यांना तर सांगायचं आहे, पण ते कसं सांगायचं हा मोठा प्रश्न होताच आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या काही गोष्टी समोर होत्या, कसं मॅनेज करायचं. मग तेच आता अर्जुन जो आहे तो सायलीला समजावतो आणि तू कोणतीही काळजी करू नकोस, मी आहे ना, असं बोलून तो आता अगदीच ना प्रेमाने तिला या सगळ्या गोष्टी सांगू लागतो. तेच आता दुसरीकडे सायली म्हणत असते की मला कळतंय तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटते, पण नका काळजी करू, एकदा काही सगळं व्यवस्थित झालं ना की आपलं कुटुंब एकत्र येईल. तेवढ्यातच ना प्रतिमा आत्यांनी आवाज दिलेला असतो, त्यामुळेच आता सायली आणि अर्जुन लगेचच खाली जायला निघतात. सायली आणि अर्जुन लगेच खाली जायला निघतात ना तेव्हा इथे गप्पा सुरू असतात कल्पना, प्रतिमा आणि सुमन यांच्या. कल्पनाला प्रतिमा आत्या आणि सुमन म्हणत असतात की आज सायलीच्या निमित्ताने का होईना तू इथे आली आहेस. मग अगं आपलं भेटणं तर वरच्यावर असतंच. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, आम्हीच त्या घरी येतो त्यामुळे आपलं वरच्यावर भेटणं होतं, पण तू तर आता सायलीच्या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर आमच्याकडे आलीस. मग तेव्हाच ना सुमन म्हणत असते की आपण सायलीची चोरोटी भरायची का, म्हणजेच सायलीची चोरोटी भरली की मस्त ना आपण घरच्या घरी हा प्रोग्राम करूया. तर कल्पना म्हणत असते की हो, ही कल्पना मला आवडली आहे, पण आपण ना त्या घरी करूया, कारण आपल्या पूर्ण आजी ज्या आहेत त्यासुद्धा असतीलच ना चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये, मग त्यांना जमणार नाही, त्यापेक्षा आपण त्या घरीच करूया, असंही आता ठरलेलं असतं. मग तेव्हा आता ह्या सगळ्याचं प्लॅनिंग होतं, पण या गोष्टी सायली अर्जुनला अजून माहिती नसतात. सायली आणि अर्जुन आता खाली यायला निघालेलेच असतात. तेच आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन जेव्हा येतात ना तेव्हा प्रतिमा त्या कल्पना म्हणत असतात की आता ठीक वाटतंय ना
सायली म्हणत असते की हो. मग तेव्हाच ना त्यांचं जे काही प्लॅनिंग ठरलेलं असतं त्या संदर्भात आता त्या सायलीशी बोलत असतात. म्हणूनच मग दोघांनाही ते दोघंही जण ज्या असतात त्या बसवतात. मग आता सायली म्हणत असते की काय झालं आहे. तेव्हाच ना सायलीला आता सांगितलं जातं की आम्ही ना थोडं ठरवले की तुझी चोरोटी करायची. चोरोटीचा कार्यक्रम आपल्याच घरी करूया, म्हणजे कसं पूर्ण आजीसुद्धा असतील ना. सायलीला ही कल्पना पटत असते. मग आपण आजच हा प्रोग्राम करायचा असं ठरले. मग तेव्हाच अर्जुन म्हणत असतो की म्हणजे अस्मिताताईची आपण जशी ओटी भरली होती तसंच ना. मग आता हो हो तसंच, अगदी तसंच आपल्याला हे करायचं आहे असंही आता अर्जुन म्हणत असतो. मग तेव्हाच ना अर्जुनला सांगितलं जातं की हे सगळं काही आपल्याला घरातल्या घरातच करायचं आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. आपल्याला हा प्रोग्राम तेव्हाच करायचा आहे आणि तेव्हाच आपण या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या घरातल्यांना बाकी इतरांना सांगू. मग आता घरातल्या घरातच हा प्रोग्राम करूया असंही आता ठरलेलं असतं. तेच आता सायली अर्जुनबरोबर बोलत असते. मग आपल्या घरात हा प्रोग्राम करायचा म्हणूनच आता सगळीजणं गप्पा वगैरे मारतात, कारण त्यांना आता हळूहळू का होईना घराकडे जावं लागणार असतं. आणि त्याचसाठी इकडे सुमनही म्हणत असते की आपण हे सगळं काही एकदम ना व्यवस्थित करूया, काळजी करूच नका. प्रतिमा आत्या ज्या आहेत त्या आता खूप जास्त खुश असतात, कारण सायली आजी आता चोर ओटी करायची असते. एकदा का चोर ओटी झाली की आता आपण या सगळ्या काही गोष्टी इतर सगळ्यांना सांगू शकतो, यावर पूर्ण कॉन्फिडन्स होता. आणि त्यामुळेच ना आता अर्जुनही खुश होता. सायली मनातल्या मनात विचार करते की कसं आहे ना घरात, म्हणजे आता मी ह्यांना माहितीसुद्धा नाही आहे की मी ह्यांची तन्वी आहे, तरीसुद्धा ही सगळीजणं माझ्यावर किती भरभरून प्रेम करतात. पण ह्यांना जेव्हा समजेल की मी यांची तन्वी आहे तेव्हा किती प्रेम करतील ना माझ्यावर ही लोक, असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे आता सचिन हा साक्षीसोबत फोनवर बोलत असतो. साक्षीला तो म्हणत असतो की अस्मिता माझे कॉलच रिसीव करत नाही आहे. तिने जर माझे कॉल रिसीव केले असते ना तर निदान ना मला समजलं तरी असतं. मग तेव्हाच आता साक्षी सांगत असते, जर ती तुझे कॉल रिसीव करत नाही आहे ना तर त्यापेक्षा एक काम का करत नाही आहेस तू, पटकन जा आणि तिला रस्त्यावरच भेट ना. रस्त्यावर एकदा का भेटलास ना की कसं ना बरं पडेल असं मला वाटतं. बघ काय विचार करतोयस तू. मग तोही म्हणतो की हो. मग तुला सांगू का, अगं मी करेन गं, त्यांच्यावर लक्ष ठेवेल आणि तिला रस्त्यातही अडवेल. पण तुला माहिती आहे ना आजकाल आहे ना तुझ्या वडिलांचे म्हणजेच महिपत अण्णांचे जे काही माणसं आहेत ना तीसुद्धा त्या महिपताच्या मार्गावर लागलेत. त्या बहुगुणी बाबाचं नाव घेऊन, महिपत बाबांचं नाव घेऊन जय जय हाच चालला आहे. मग साक्षी म्हणत असते की हो ना, हे प्रकरण जरा जास्तच वाढलेलं दिसतंय अण्णांचं. पण तू एक काम कर, त्यांच्या पैशांवर लक्ष ठेव, नाहीतर सगळेच पैसे त्या बहुगुणी बाबांना देऊन बसतील, असंही आता साक्षी बोलत असते. त्यावर सचिन म्हणतो की नाही तू काळजी करू नकोस, मी आहे हे सगळं काही सांभाळायला, असंही आता तो म्हणत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे सचिन मनातल्या मनात फोन ठेवल्यावर विचार करतो की साक्षीने मला स्वतःहूनच या सगळ्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आहे, तो तर मी देणारच आहे. साक्षीने मला सांगितलेलं अथवा असो अथवा नको, पण मी तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणारे हे आता ठरलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता सगळ्यांचीच तयारी सुरू होते. म्हणजेच काय तर आता सगळ्यांनीच चोरोटीचा कार्यक्रम करायचं ठरवलेलं असतं. चैतन्य, अश्विन सगळीजणं तयारीला लागलेले असतात, तर अर्जुनसुद्धा फुलांच्या माळा सोडत असतात. मग ती म्हणत असते की बरं झालं, या निमित्ताने का होईना आता ना मला मस्त असं छान नटता येईल. मग तेव्हाच ना अर्जुनही तिची मजा घेत असतो. अर्जुन म्हणत असतो की तू फक्त नटापट्टा करायचं बघ, असा नको विचार करू की काहीतरी चांगला तो, असंही आता म्हणून ना मुद्दामून तिची मजा घेतली जात असते. मग आजच्या प्रोग्रामला माझीच बायको नटणार आहे असं काहीसं तो म्हणत असतो. तेव्हा हो रे हो, तुझी बायकोसुद्धा नटेल आणि मीसुद्धा. मग आता त्यांचं बोलणं सुरू असतं. तेच आता सायली तिथे बसलेली असते. सायली जेव्हा तिथे बसते ना तेव्हा आता ती बघत असते. मग तेव्हाच ना तिला ते सगळ्या गोष्टी आठवतात. म्हणजे भूतकाळातलं जसं तिला पहिल्यासारखं दिसायला लागतं अंदूकसं, तसंच आता तिला दिसायला लागलेलं असतं.
आणि जसं त्या सगळ्या काही गोष्टी तिला दिसतात ना, तेव्हा मात्र आता तिला पुन्हा त्रास होऊ लागतो. तिने आता अक्षरशः डोक्याला हात लावलेला असतो. अर्जुन हे सगळं काही लांबून पाहत असतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी पाहतो ना, तेव्हा तर आता तो चकित झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पुढील भागात पाहायला मिळतं चोरोटीचा कार्यक्रम छोट्या खाडीतच झालेला असतो. आणि तेवढ्यातच ना सुमन तिथे येते आणि सुमन सगळ्यांना म्हणते की तुमच्यासाठी बघा कोणाला आणलंय मी. आणि राकेश दारात आलेला असतो. राकेश आलेला बघून अस्मिता म्हणत असते की चला आता अजून एक मामा आलेला दिसतोय बाळाचा, चला बरं झालं, सगळं झालं चांगलं ते, असं बोलून आता सगळेजण त्या राकेशचं स्वागत करत असतात. पण राकेश जेव्हा येतो तेव्हा म्हणतो की तुम्हा सगळ्यांना माझा येण्याचा आनंद झाला आहे, पण तुम्हाला माहीत नाही की मी काय काय करायला आलो इथे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.